तर नमस्कार मंडळी, मी राजेंद्र बोडेकर तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये। तर काय म्हणतोय, आमचे कुडाळचे मित्र राजू लाड हे आज देवगडमध्ये स्पेशल गरवण्यासाठी इलेले आहेत, काठी वगैरे घेऊन। सुरुवातीला आधी ट्राय मारूची आजचा दिवस 1 तास येणं अगोदर त्यांचा अपेक्षित होता, पण जरा उशीर राहिले आहेत, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। तर आम्ही आता देवगड धक्क्यावरती जातो गरू, बघूया कशी आमची पहिली ट्रायल होता ती। तर भेटू। तर आम्ही इलेले असं आता देवगडच्या धक्क्यावरती, ही आमची टीम असा तिघांची। तर ह्यो असा आमचो देवगडचो धक्को हय। बरेचसे गरवणारे येतात, बोटींची काय कामं असली तर बोटी घेऊन येतात। गरवण्याची तयारी सुरू झालेली आहे। गरवण्याची तयारी नाही। ए हत्तरंग धार काढलास? हत्तर एकदम नवीनच, आता पहिल्यांदा यूज करूचे, ट्रायल घेऊची, उद्घाटन करतो, उद्घाटन करू आमका उद्घाटन। तर आम्ही ट्रायल मारू गेलो। तरी कितीची असतील, किती रुपयाची असतील होती? सगळं 16। हा, कडसून कसे जरा उजेड पडता तोंडावर। किती? तर सगळा 12,000 केला आहे। 12,000 विषय असा, आम्ही 12,000 ट्रायल घेतो एक। त्याची लेबल पण काढलेली नाही। हौसा काय आणलास की? प्लास्टिकची आणि रबराची आर्टिफिशियल हौसा। काय हौसा? पुण्यासून देवगड, पुण्यासून कुडाळ आणि कुडासून देवगड। 12,000ची हौस। मी पण आता चेक करतो। तर बघूया आता ह्या बटव्यात काय काय। तर हे असे आर्टिफिशियल मासे आहेत। लूर काय लूर म्हणतात का? इंग्लिश मध्ये लूर म्हणतात। हे सगळे का? हो, हे सगळे का इंग्लिश मध्ये लूर म्हणतात? बट्टर असं नाही म्हणते तो मागच्या आता लूर काठी कडकवून झालेला। तर आता माशांचा काय खरा नाही। ए काय रे, काय होता? जरा गरवणाऱ्यांपासून थोडा लांब राहूचा लागतं। काय जेव्हा ते भिरकावतात ना, तेव्हा ती गरी असतात, ती उलटी येऊन फिरून आपल्या खय लागू शकतं। म्हणजे असे किस्से झालेले आहेत, कोणाच्या तरी डोळ्यात जाणं, वटात अडकणं, गाला का अडकणं, असे विषय होतात। म्हणून कधीच जो शानो असत तो यांच्या मागे उभं राहूचो ना, भले कायता असन ते।
पावला त्यांचंच मासो वर येता. वाचलंय, थोडक्यात वाचलंय मी. जशी आपली जबाबदारी असते ह्यांच्या मागे उभ्या राहायचा नाही, तशी त्यांची जबाबदारी असते. त्यांनी मागे बघायचा, ते मागे बघायचं. हा चुकण्याचं लागू शकतं, गोंधळ होऊ शकतं. आता माझा गोंधळ झालं असतो थोडक्यात, नाही लागली असते. त्यांनी बोलले मग काय टेन्शन नाही. ह्या आमचा देवगड बंदर भारतातल्या सुरक्षित बंदरांपैकी एक. म्हणजे जेव्हा वादळ वारो मोठं होतं तेव्हा गुजरातपासनं खाली तामिळनाडूपासनं सगळे बोटी ह्या बंदरात लागतात. म्हणजे 600, 800 बोटी एका वेळी पार्क होण्याची एवढी ह्या बंदराची क्षमता असा. आता स्वतः काठीचे मालक श्री राजू लाड जरा यांच्यापासून अजून थोडा वेळ लांब राहूचा लागतं थोडा. ए मलिंग बिलिंगांची नावा घेणं चालू आहे त्यांचं. थैच्या थयच पडली मरे. वल्लवरे नकवा हो सावकाश. खाली जाणार तसंच बोलत राहू त्याला. दिसता करिअर दिसता करिअर असा फक्त छंद बिगिनर तू. चाप टाक चाप टाक चाप टाक. तू हेंका मासो दिसलो होता व्हायता काळा ते व्हायता वरती तरंग आता. छे मग त्या वरती शेवाळच होता वरती. हो ते बैली इथे मार मोठे. आता मोठे मासे येत आम्ही बाजूक जातोय. आता मोठे मासे गावलेले आहेत. आता गेमच आहे माशांचं. चल 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 वड पाचची. तिबो ते उडी मारतात माशा. तुमका दाखवते का पण तुमका दाखवताना उडी मारू बाई. काय होप्स ढास मार. ह्या माशान काय करामत दाखवल्या नाही. आता दुसरं मासो दुसरा लूर लावचा चिंगूळ. छोटा 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 आण तू. केस जरा हेच झाले नाही. धुवून ठेवायचे आहे केस जरा ना शाप झिरोची मशीन मारू घेता तुझ्या. आता रेडियम वाला लूर लावतो. जरा पाण्यात चमकत. आता चमकतला आता चमकतला. आता काय खरं नाही. एक तरी घेऊन जा. लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी मासे गावतीत याची गॅरंटी. ह्या नशिबाचा खेळ. प्रत्येक वेळी मासे गावतीत असं काय. तोही एक बापगो कोणतरी करत होता. हा रिप्लाय दिल्या. कुकरान नाही रिप्लाय दिल्या पण दिल्या ना. हातान तरी दिल्या. बघा जरा कुकराचीच अपेक्षा होती. ज्या दिशेने गरी टाकतात त्या दिशेच्या विरुद्ध असं वारं. त्यामुळे जास्त गरी लांब जाणार नाही. त्यामुळे जरा प्रॉब्लेम होता. जरा लांब जावं काही तो. आवाज दिल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर बाकीचा जो आर्टिफिशियल आवाज आहेत ते नाहीत. हे फक्त नॅचरल आवाज आहेत. पक्ष्याचा आवाज, समुद्राचा आवाज, पाण्याचा असो, लाटांचा आवाज
आणि तो आवाज म्हणजे खूप छान आणि मेडिटेशन आवाज आहे. आणि तो जर ऐकल्यानंतर मन एवढा प्रसन्न होता. जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर खूप तुमका चांगला वाटता. आणि त्यामधनं तुमका जर अजून जर काय त्याच्यामधनं तुमका जर ह्या वाचत तर तुम्ही एकदम सकाळचा किंवा एकदम संध्याकाळचा अशा ठिकाणी येत जा. म्हणजे तुमच्या शरीरावरती जो परिणाम आहे, मनावरती जो परिणाम आहे खूप चांगलं पडता. आमची आता फिशिंग रॉडची ट्रायल जवळजवळ संपत दिलेली आहे आणि काळोख पण होय दिलेलो. तुमका मागे चंद्र दिसतलो. माका वाटलेलं ह्यांचं आटपात लवकर. आमची गरवूची ट्रायल झाली. म्हटलं आम्ही नाश्त्याक जाऊया, पाहुणे कुडाळचे मित्र येले म्हणून. पण त्यांका काय नाश्ता नको. आम्ही भजी खातलो. ते डाएटर सध्या त्यांना भजीची कॅलरी मागात पडतली. एक भजी खाल्यावर त्यांचे 5-6 किलो वजन वाढतला. काय हो काय पैसे घ्या आमका कोणाच्या दिवशी काय माहिती. भजी बनवून अजून 4 तास त्यामुळे चुऱ्यावरती ताण भागवतो आम्ही. म्हणजे ते दुधाची दान ताकावर भागवत असं ना. सुरो खाता कायच नाही मिळालं आता. सगळे भजी बघा ह्याच्यावरती ही जी बनवता ना ह्याच्यावर. एका राग इलो तर तुमचे भजे बरोबर नाही. कॅमेऱ्याकडे बघता होतो कसं. हॉटेलमध्ये आम्हाला मित्र सापडला, आमचा जुना मित्र. दात असत रे तुका, दात असत कसं अरे तो कोणाबरोबर. तर ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघित होतो तो क्षण इलो. म्हणजे भजी इली 1 प्लेटच नाही. आधी आमचे ऑर्डर मारू नको दुसरी. देवगडात एवढी छान भजी होती. माझं डाएट चालू आहे, रात्रीचं जेवत नाही तरी पण मला वासान खाऊसारखी वाटली. तपश्चर्या भंग केल्या. तर हे डाएटचं नाव पुढे घरी होते त्यांना नको ना, लाजी होते. खरोखरच त्यांचा डाएट होताच. पण आम्ही त्यांना भारी भजी आहे. फक्त आधी चुरो दिलो त्यांना गाव. ते म्हणाले काय खाल्ल्याशिवाय काय गत्यंतरच नाही. तर भजी वडे सगळा खाऊन झाला आमचा. आता आम्ही घरात जातलो. हे काय घेतो तर घ्या मजा करा. चला भेटू लवकरच.